राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. यंदापासून जुनी पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे. कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडून माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांना भरावं लागणार 2% प्रीमियम. भातासह इतर 13 पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता उत्पन्न वाढणार. शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 रुपये मदत तातडीने द्या. महाविकास आघाडीचे बार्शीच्या नायब तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. ऑपरेशन सिंदूर अजून सुद्धा संपलेलं नाही. पश्चिम बंगालच्या भूमीवरून पंतप्रधानाचा पाकिस्तानला इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी मोदी काय म्हटले बघा. भारताने पाकिस्तानला घरामध्ये घुसून 3 वेळा दणका दिला. नव्याने दहशतवादी हल्ला झाला तर पुरेपूर किंमत मोजावी लागेल. दहशतवाद पोसणाऱ्यांना सैन्याने सिंदूर शक्तीची जाणीव करून दिलेली आहे. एकात्मिक फलोत्पादनामध्ये प्रथम अर्ज प्रथम लाभ या तत्वावरती निवड सुरू. माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आलेली आहे. अभियानामधील सर्व घटक, मापदंड, सुधारणा व अर्ज प्रक्रियेचा समावेश करण्यात आलेला आहे. पीओके घेणारं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सिंहगर्जना. व्याप्त काश्मीरच भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये येईल. राज्यामध्ये 6 ते 10 जूनपर्यंत पावसाची उघडीप असणार आहे. शास्त्रज्ञांचा अंदाज, हवेचे दाब वाढल्याने शेतकऱ्यांना मिळणार पुरेसा अवधी. जमिनीला वापसा आल्यावरतीच खरीपाची पिकांची पेरणी करा, असा कृषी आयुक्तालयाकडून सल्ला देण्यात आलेला आहे. कृषी शास्त्रज्ञ बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना देणार आता सल्ला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परभणीतील बैठकीमध्ये माहिती. शाळेची पुस्तके तालुक्यांमध्ये पोहोचली. शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार वाटप. 2,17,000 विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके. मिरज पूर्व भागामध्ये उन्हाळी मका पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. पाऊस उघडला पण मशागत कधी, खरीपाची आता शेतकऱ्यांना धास्ती. व्याज सवलत योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी यंदाच्या 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये सुधारित व्याज सवलत योजनेला आता मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदतवाढ 1 वर्षासाठी असून त्याकरता आवश्यक निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे अल्पमुदतीचे कर्ज कमी व्याजदराने दिले जात असते. जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको. कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले सतर्क. अतिवृष्टीमुळे जमिनीमध्ये जास्त ओल, बीज रोपण योग्य पद्धतीने होणार नाही. पुढील 5 ते 6 दिवस पावसाची तीव्रता असणार कमी. शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू असून आणि हवामानाचे संकट गडद झालेले आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे कामामध्ये व्यत्यय येत आहे. वेळेचे व्यवस्थापन आव्हानात्मक. लाखो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र अडथळ्यामध्ये. 36,000 संचालक त्रस्त. सर्व्हर सेतूचा भार. ऐन प्रवेशाच्या वेळी कागदपत्रांचा उडाला गोंधळ. महाविस्तार ॲप्लिकेशन ठरतंय शेतकऱ्यांसाठी लाभदायी. शेतीविषयक सल्ला तसेच हवामान अंदाज एकाच क्लिकवरती मिळतोय. कृषी विभागाचा सल्ला दुर्लक्षित. हळद लागवडीला सुरुवात करण्यात आलेली आहे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसताना सुद्धा पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिलेला असतानाही जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे पश्चिम वऱ्हाडामध्ये काही शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केलेली आहे. काय सांगता, 2,652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल. अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी. वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका. वडील अनिल कसपटेंच्या भावनांना बांध फुटला. पाक करणार होता हल्ला, भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची कबुली. बियाणे खतांचे दर गगनाला भिडले. हमीभाव मात्र तटपुंजे. उत्पादन खर्च अमाप झालेला असून उत्पन्न मात्र तोडके आहे. शेतकऱ्यांची आता चिंता वाढली. पातूरमध्ये यंदा पिवळ्या सोन्यामध्ये होणार घट, पांढऱ्या सोन्यामध्ये भर. खरीप हंगामाच्या तयारीला मान्सूनपूर्वचा ब्रेक. बळीराजा चिंतेमध्ये. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बियाणे खतांची मुबलक उपलब्धता. खतांचे लिंकिंग आढळल्यास तक्रार करा. जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती. तक्रार निवारण कक्ष स्थापन. पथकेही केले गठीत. होल्ड प्रकरणी सरनाईकांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही लावला होता होल्ड. शेगाव परिसरामध्ये हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी गोदाम उपलब्ध नसल्याने प्रक्रिया रखडली. प्रशासनाकडून शेतकऱ्यांची अडवणूक. पाऊस आला, भाजीपाला कडाडला तर शेतकऱ्यांचा खिसा रिकामा. उत्पादन कमी झाल्याचा व्यापारी तसेच विक्रेत्यांना फायदा. शेतकऱ्यांना सोसावे लागते नुकसान. शेतकऱ्यांचा सन्मान राखा. पीक कर्ज वाटपामध्ये दिरंगाई सहन केली जाणार नाही. आमदार श्वेता माले यांचा इशारा. जिल्हाधिकारी कार्यालयातील बँकर्सच्या सभेमध्ये दिला सूचना. शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकान कायमचे बंद होईल. कृषी सेवा केंद्राची तपासणी मोहीम. 14 नियंत्रण कक्ष. 7 भरारी पथके कार्यान्वित.
100% अनुदानावरती सोयाबीन बियाणे अर्जासाठी पोर्टल खुले। एका कुटुंबातील एका शेतकऱ्यास 0.40 हेक्टर क्षेत्राचा लाभ मिळेल। तसेच 25 शेतकऱ्यांचा एक गट आवश्यक असून 10 हेक्टर क्षेत्र व्यापणे आवश्यक असणार आहे। गटामध्ये 25 पेक्षा कमी शेतकरी असल्यास गटाबाहेरील पात्र शेतकऱ्याची निवड करता येईल। मंगरुळपीर परिसरामध्ये खरीपात 12,000 मेट्रिक टन खताचे नियोजन करण्यात आलेले आहे। 61,533 हेक्टर क्षेत्रावरती होणार पेरणी। पेठ तालुक्यामध्ये धूळ पेरणीला मिळेना वाव। खरीप हंगाम उशिरा सुरू होणार। मे महिन्यातील पावसाने बिघडले शेतकऱ्यांचे वेळापत्रक। रोपे तयार होणार उशिराने। पावसाने घेतली अल्पशी विश्रांती। कृषी विभागाकडून नुकसानीचे मोजमाप सुरू। माळशिरस तालुका 1,957 शेतकऱ्यांचे 1,556.67 हेक्टर बाधित। निराधारांना मिळेना आर्थिक आधार। 6 महिने झाले अनुदानापासून वंचित। संभाजी ब्रिगेडची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, मिळाले आश्वासन। प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी संशोधक मान्यता द्या। फडणवीस यांच्या सूचना। मुख्यमंत्र्यांचे विद्यापीठांना निर्देश। संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीचे बैठकीचे उद्घाटन। परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पहिली पसंती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती। देशामधील 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे। यंदा 32% आणखी झाली। अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील।